30 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा आज दिवस 3रा। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण 2 ट्रेड केले आहेत। चला तर ते आपण चार्टवरती बघूयात। आज आपण सकाळीच बाईंगसाठी लिक्विडिटी झोन ड्रॉ करून ठेवला होता। मार्केटनं या लेवलवरती आल्यानंतर बुली स्ट्रक्चर तयार करायला लागले की आपण इथे एंट्री प्लॅन केला। मग मार्केट इथं आपला इथं 20 पिपचा एसएल लावला होता आपण। मार्केटने इथं बरोबर इथून आपल्याला 40 पिपची मोमेंटम दिली की आपण काय केलं, आपला ट्रेलिंग एसएलला कॉस्ट टू कॉस्ट केला। त्यानंतर मार्केटने काय केलं, रिट्रेसमेंट केली आणि आपला ट्रेलिंग एसएल कॉस्ट टू कॉस्ट लावलेला एसएल आपला उडवला। त्यामुळे आपला पहिला ट्रेड हा ब्रेक इव्हनला क्लोज झाला। त्यानंतर आपण सेकंड ट्रेडसाठी सेलिंगसाठी लिक्विडिटी झोन ड्रॉ केला होता। मार्केटने बरोबर या लेवल आल्यानंतर सेलिंग स्ट्रक्चर तयार करायला लागले की आपण इथे एंट्री प्लॅन केला। इथे आपला 20 पिपचा एसएल होता। त्यानंतर मार्केटने एक 40-45 पिप आपल्या म्हणजे आपल्या साईडला दिले। त्यानंतर आपण इथेही काय केलं, ट्रेलिंग एसएल कॉस्ट टू कॉस्ट केला। त्यानंतर मार्केटने एक रिट्रेसमेंट घेतली आणि त्या रिट्रेसमेंटमध्ये आपला ट्रेलिंग एसएल हिट केला। नंतर मार्केटने 100 पिपची रॅली केली। याही ट्रेडमध्ये आपल्याला मार्केटने कॉस्ट टू कॉस्टच बाहेर काढलं। त्यामुळे आजचे दोन्ही ट्रेड आपले कॉस्ट टू कॉस्ट ट्रेलिंग एसएल हिट झाल्यामुळे आजचे दोन्ही ट्रेड म्हणजे आजचा दिवस आपण ब्रेक इव्हनला क्लोज करत आहोत। त्याच्या अपडेटसाठी आणि रिअल ट्रेडिंग शिकण्यासाठी फॉलो करा आपल्या शुभ एपेक्स मराठी या चॅनलला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।